दरम्यान संजय राऊत यांनी आता या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये राडा होणार असा इशारा दिल्यानंतर राडा करायला तुमच्याकडे अशी किती माणसं आहेत असा खोचक सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी विचारलाय आणि त्याला संजय राऊत यांनी देखील उत्तर दिलंय. पाहूयात. राडा करायला सुद्धा आता त्यांच्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. कोण शिल्लक राहिलेलं आहे? ते दिवस गेले जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या सोबत होतात, बाळासाहेबांच्या आयडिओलॉजीने चालत होतात. पण आता ते राहिलंच नाही तुमच्यामध्ये काही. तुम्ही आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेला आहात. आता तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान करा म्हणून त्याच्या मागे फिरतात. कुठे काय राहिलं तुमचं? आणि तुम्ही ग्राउंडवर आहात कुठे? तुम्ही सकाळपासून जे बस सगळं आपली बडबड सुरू करतात. त्यामुळे आता लोक तर वैतागलेत, पण तुमचे लोकसुद्धा वैतागलेत. खासदारही वैतागलेत, काही दिवसांनी बघा आमदारही वैतागलेले आहेत. आणि पुन्हा काही बघा लवकरच मुंबईसारख्या महानगरपालिकेचे नगरसेवकसुद्धा तुम्हाला आता कसे फुटले म्हणतात गिरीश महाजन जे म्हणतात ना, फुटले. माझ्याकडे एक दिवस ईडी आणि CBI आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो. एक दिवस नाही, अर्धा तास जरी ईडी CBI माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा. आणि त्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे. या व्यक्तीवर ह्या काय समजतो स्वतःला. नाशिकच्या कुंभमेळ्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार चालला आहे हिंदुत्वाच्या नावानं. कुठले कॉन्ट्रॅक्टर्स काय, सगळी यादी माझ्याकडे आलेली आहे आणि हे आम्हाला शिकवणार.